अरे यार, विचारांनी डोकं अगदी भरून गेले. योग्य दिशा मिळत नाही. अगदी लहान लहान निर्णय घ्यायचे म्हटलं तरी धांदल उडते आणि मग शेवटी हातात पडते ती निराशा. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा आणि स्वागत आहे आपलं कलाकार इंजिनियर या चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये आपण मन स्थिर करण्यासाठी एक छोटीशी स्टेप जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ बघितल्यावर वा लक्षपूर्वक ऐकल्यावर लगेच तुमचं मन शांत होईल असं तर होणार नाही, परंतु तुमच्या विचारांना एक योग्य दिशा नक्कीच मिळेल याची खात्री असावी. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी या अशा विचारांना सामोरे जावे लागते, पण निराश होऊन खचून जाणं हा यावर उपाय असू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात ना, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग. आता प्रश्न येतो तो असा की हे सगळं होतं तरी का, आणि हा विचारांचा गोंधळ का होतो? तर याचं उत्तर म्हणजे मनाची अस्थिरता. मग हे मन स्थिर तरी कसं करावं? मन स्थिर करण्यासाठी सर्वात आधी त्याला रिकामं करायला हवं, आणि याचसाठी मी तुम्हाला आज एक झेन कथा सांगणार आहे. एकदा एका विद्यापीठातील प्राध्यापक असाच अतिविचाराने गोंधळून गेला होता. तो एका झेन गुरुकडे गेला. त्यांना सारी हकीकत सांगितल्यावर त्याने झेनबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा व्यक्त केली. गुरूंनी काहीच न बोलता त्या प्राध्यापकासाठी चहा सर्व करायला सुरुवात केली. कप भरला आणि सांडू लागला तरी तो चहा ओतत राहिले. ते पाहून प्राध्यापक म्हणाला, कप भरला आहे, आणखीन चहा त्यात मावणार नाही. त्यावर गुरु म्हणाले, या कपासारखं तुझं मन स्वतःच्या मतांनी आणि विचारांनी भरलेलं आहे. प्रथम तो कप रिकामा करायला हवा. हे ऐकून त्या प्राध्यापकाचे डोळे उघडले. मित्रांनो, तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्या आयुष्यातही आपण काही मत, काही विचार, काही पूर्वाग्रह बाळगतो, ज्यांचा खरं तर आपल्या आयुष्यात काहीच उपयोग नसतो. बऱ्याच वेळा तर आपण अशा गोष्टींसाठी चिंतित असतो की ज्या आपल्या हातातच नसतात, आणि यातच आपण आपली एनर्जी वेस्ट करतो. हे पूर्वाग्रह, मत, विचार बाजूला करता आले पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने ज्ञानाचं आकलन करू शकतो. आता बघूया मन रिकामे करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर सर्वात प्रथम ध्यानधारणा. विचार येतात आणि जातात हे लक्षात घ्या. आपण विमुक्त होऊन ध्यान करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, मेडिटेशन कॅन ट्रान्सफॉर्म अ फूल इन टू सेज, बट अ फूल नेवर मेडिटेट्स. नंबर 2, जर्नलिंग करा. आपण आज दिवसभरात काय केलं ते लिहायला सुरुवात करा. आपण कुठं चुकलो आणि ती चूक कशी सुधारता येईल ते पहा. तुमचे बरेच प्रश्न इथेच सुटतील. नंबर 3, व्यायाम आणि निसर्ग. शरीर थकवा. रोज थोडा तरी व्यायाम सुरू करा. मग त्यात काही करा. रनिंग करा, सायकलिंग करा, पोहायला जा, आणि स्पोर्ट्स असेल तर उत्तमच, कारण शरीर थकलं की मन पळत नाही. या अशा गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नाहीत आणि 1-2 दिवसात होतील असंही नाही, परंतु इथे कन्सिस्टन्सी इज द की. वेळ लागेल, पण कन्सिस्टन्स राहा, रिझल्ट आपोआप दिसतील. या कथेतून आपण खूप सिंपल पण तेवढाच महत्त्वपूर्ण गोष्टी शिकल्या. या उपायांचा वापर करून आपण आपले जीवन अधिक शांत आणि समाधानी बनवा. धन्यवाद. पुढे नक्कीच भेटू.